मित्रांनो, सर्वांना राम राम आणि जय जिजाऊ जय शिवराय। तर आज आहे 19 फेब्रुवारी 2024 आणि सर्वांना माहितीच आहे की 19 फेब्रुवारी म्हणजे आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती, छत्रपती शिवरायांचा जन्मदिवस 19 फेब्रुवारी। आणि आज आपण लावणार आहोत घरावर झेंडा। तर आज आपण घेणार आहोत मराठीमध्ये व्हिडिओ, कारण की छत्रपती शिवाजी महाराजांची मातृभाषा मराठी आणि आपली पण मातृभाषा मराठीच आहे। तसं तर आपण सर्व व्हिडिओ हिंदीमध्ये घेतलेले आहेत, पण आज 19 फेब्रुवारीला आपण मराठीत व्हिडिओ घेणार आहोत। चला पहिले आपण घरावर झेंडा लावू। ते लोक तुम्ही पहा की जो कार्यक्रम होणार आहे आमच्या गावात त्याची तयारी कशी झाली, मंदिराजवळ साफसफाई वगैरे सर्व तुम्ही पहिले बघा। ते लोक मी झेंडा लावतो। तर मित्रांनो, आपल्या घरावर भगवा लावून झालेला आहे आणि गावात खूप जणांनी लावलेला आहे, तुम्ही पाहू शकता। आणि जास्त शुद्ध मराठीत तर मला काही जमून नाही राहिला व्हिडिओ, म्हणजे बोलताच नाही अटकते मधात। तर असं वाटते की आपल्या नॉर्मल मराठीत बनवा। चला आपण आपली जे नॉर्मल मराठी बोलल्या जाते आपल्या गावाकडे त्या मराठीत आपण व्हिडिओ बनवू आता। तर सध्या आम्ही येलाय हनुमंतरायाच्या मंदिराजवळ, जिथं शिवजयंतीची तयारी व्हायला एकदम बढिया। तर सध्या दाखवतो तुम्हाला कसं काय करायला। इथं मंडप टाकेलाय मस्त, हे पोट्ट्याने टाकेलाय, मी उशिरा आलो होतो त्याने एक नंबर तयारी करायला आहे, तुम्ही पाहता। तर जसं की तुम्ही पाहिलंच होतं व्हिडिओमध्ये, हा परिसर स्वच्छ केला होता पोट्ट्यानं सगळ्या मस्त बढियामध्ये। आणि हा मंडप काल रात्री टाकला होता। सध्या इकडे रांगोळ्या काढणं चालू आहेत। तर हे बा इथं एकदम बढिया सजावट करायला आहे आपल्या मित्रांना, आणि हे पोट्टे इकडे बसले आहेत। अरे हसणार वा, यानं केली एकदम बढिया तयारी। जय शिवराय, जय शिवराय, जय शिवराय, जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी। आणि हे भागवत भाऊ इकडे केळायला खांब घेऊन बसले आहेत। काय म्हणता भागवत भाऊ? चालू आहे तयारी, चालूच आहे, थोडी थोडी अजून कार्यक्रम बाकी आहे, पण सकाळची तयारी कुछ इस तरह की आहे। इथं पोरीच्या रांगोळ्या काढणं चालू आहेत बढियामध्ये। हे पहा, ह्या काढल्या इथं 3-4। सुख करता दुख हरता वार्ता विजनाची, पुरवे पुरवे प्रेम कृपा दया। तर मित्रांनो, सध्या इथं छत्रपती शिवाजी महाराजांची आरती झालेली आहे आणि आता इथं मस्त पंगत सुरू होईल। आता बढियामध्ये पंगत चालू होणार आहे। मस्त पालखी सजू राहिलो आम्ही, हार लावू राहिलो वरून। आणि दिवसभर काही जास्त व्हिडिओ नाही घेतला आम्ही। शिवजयंती आज थोडं जे मेन आहे दाखवलं। सकाळी शिवजयंतीचं जे तयारी आहे ते दाखवली, बादमध्ये पंगत दाखवली आणि आता डायरेक्ट आता घेऊन राहिलो व्हिडिओ। तर हे पहा, पालखी सजवून चालू आहे आमची। तिकडे तो कृष्णा पालखी पुसू राहिला, म्हणजे धुळा बसेल असेल त्याच्यावर तो। आणि आता दिंडी निघेन आमच्या गावातून, पालखीची मिरवणूक निघेन। बाकीचे पोरं तिकडे तयारी करू राहिले, बक्षे लावून राहिले, तिकडे गाडीत साऊंड लावून राहिले।
तर आता हे पालखी पहिले सजू आपण आणि मग तुम्हाला दाखवतो. तर आता आमचे वरून फुलं तर लावणं झाले बढियामध्ये. हे बघा इकडे क्रॉसमध्ये लावले असे आणि बादमध्ये अंदरचं जे आहे सजावट बाकी आहे. तर दिंडीला थोडा टाईम आहे म्हणून अंदरचं बादमध्ये करू. आणि हे पोरं एक नंबर काम करतात, सगळं लय मोठे कामं यायनं केले. आणि हे आहे आपले गज्जूभाई हे बाकीचेही पोट्टे एकदम बढिया कामाचे आहेत. आणि आता हे आपल्या मावळ्याने इकडे मस्त साऊंड लावला गाडीमध्ये. आणि हा साऊंड जो आहे दिंडीसाठी होणार आहे, म्हणजे दिंडी निघीन, लाईने पोरं येतील, सगळ्या दिंडीत बाया माणसं बुढे कोणी बी येऊ शकेन. पण काही लोकांचं म्हणणं कसं आहे की डीजे आणा, त्याच्यावर कोणतेही गाणे वाजवतील आणि बेवळे येतील नाचतील. पण इथं आपल्या गावात एकदम बढिया होते. काही लोक म्हणतात की डीजे आणायला पाहिजेत, पण त्याला हे बी माहीत असायला पाहिजेत की डीजे आणला की त्याच्यावर कोणते गाणे वाजवतात. काऊन की देवाचा सण आहे, छत्रपती शिवाजी महाराजची जयंती आहे. तर डीजे तर बिलकुल नाही पाहिजे. डीजे असला बी तरी त्याच्यात धार्मिक गाणेच वाजले पाहिजे. याच्यानं आपल्या गावात डीजे येत नाही आणि एकदम बढिया दिंडी निघते. तुम्ही पाहू शकता, पुढे बी दाखवीन आपण दिंडी कशी निघते. मला आता दीपक भाऊन मी हे पालखी घेऊन जातो तिकडे आपल्या जे मेन ठिकाण आहे तिकडचं, तिथं मंडपात. संध्याकाळची वेळ झाली आणि खूप लोकांनी आपापल्या घरासमोर छत्रपतींची पूजा मांडलेली होती आणि पूर्ण गावामध्ये लोकांनी आपापल्या घरासमोर रांगोळ्या काढलेल्या होत्या. तुम्ही पाहू शकता की ते मस्त रांगोळ्या काढलेल्या आहेत. पुऱ्या रस्त्याच्या साईडनं बढियापैकी रांगोळ्या काढलेल्या आहेत. तर आता आपली पालखी पूर्णपणे सज्ज आहे. आणि हे पहा अंदर छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती ठेवली आपण आणि राजमाता जिजाऊचा फोटो ठेवलेला आहे. बढिया ठेवला आता अंदर मस्त. बादमध्ये एक बदल असा गेला की इकडे केळीचं पान लावून दिलं, या साईडनं बी तसं एक पान लावून दिलं. आणि हे पहा वरून कशी दिसते पालखी. तर मित्रांनो सध्या होणार आहे आता छत्रपती शिवाजी महाराजांची आरती. डबल दुपारी तर झाली होती, आता डबल होणार आहे. तेव्हा आपले सुनाकाका इथं फेटा घालून उभे आहेत आणि आरती घेणार आहेत. एकदम सांस्कृतिक वातावरण तयार होईल इथं. मित्रांनो हा आहे स्वराज आणि हा मस्त पोट्टा आहे. काऊन की दिंडी चालू व्हायच्या पहिलेच हा मागुरायला आम्हाला झेंडा 2-3 खेप मागला. तर आमोद शेटन मी इकडे मंदिराचा झेंडा काढायला आलो. हे पहा आम्ही 2 झेंडे काढले आणि याला झेंडा दिला. भाऊ आतुरता पहा त्याची, म्हणजे दिंडीत झेंडा स्वतःहून मागुरायला पोट्टे म्हणजे टाकून द्या झेंडा. तर हा बा एक नंबर आहे. आणि ह्या जर लाईन्या गोष्टी नाही दाखवल्या तर काय फायदा हो बा. ह्या मेन गोष्टी आहेत. आणि मेन म्हणजे दिंडीत झेंडे बी नव्हते आहे ना, ध्यानच नाही झेंडेवर लोकांचं, कोणाचं ध्यान नाही. बहुत दिंडी चालली पुढे आणि झेंड्याचं कोणाचं ध्यान नाही. त्यांना ध्यान द्यायला मेन म्हणजे. चला हा दुसरा बी झेंडा सोडण्यात आला आपला. आता आपला दिंडीवरच व्हिडिओ बनवायला जास्त करून कमी सकाळीच आपण काही जास्त घेतलं नव्हतं. हे बा दुसरा झेंडा बी तयार आहे. दुसरा गणाभाऊ घेतात.
म्यानाच्या बाहेरी रणात फिरले नाते कधीच माघारी तख्त दौलती समोर केली नालाचारी कधी न झुकलेली दिल्लीच्या दरबारी तमाम बादशाहीचा ताज तिने ठोकरला मराठमोळ्याचा वेश तिने पांघरला धर्म रक्षणाची सदा सज भवानी झाली जुलूम करत्याच्या रक्ताने निघाली ओ महाराष्ट्रावर प्रेम मित्रांनो 19 फेब्रुवारी म्हणजे छत्रपती शिवरायांच्या जयंतीचा कार्यक्रम पूर्णपणे पार पडलेला आहे. आता 12 वाजून गेले आणि 20 फेब्रुवारी लागली म्हणजे एवढा उशीर झाला रात्री. आम्ही इथं जेवणही केले होते, स्वयंपाक उरेल होता त्याच्यात. आता चला घरी जाऊ. तर चला भेटू लवकरच पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. तर मित्रांनो 22 जानेवारी नाही ना जन्माचं 21 फेब्रुवारी सांगते की नाही.